सुरेख चालू आहे सोहळा आणि काही वर्षांपूर्वी मी पण ज्युरीला होते तेव्हा मी पूर्ण आयोजन बघितलं होतं. अतिशय पारदर्शक असे हे अवॉर्ड्स आहेत त्यामुळे जे जिंकतायत त्यांना खरोखरच ते डिझर्व करतायत. इथे ज्यांना पण अवॉर्ड मिळतोय टेक्निशियन्स ऍक्टर्स सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मी आता थोडासा बघूनही बाहेर पडतीये तर सुरेख चालू आहे, खूपच मस्त. थँक्यू. एकतर सकाळ प्रीमियर अवॉर्ड 2024चे खूप आभार. सकाळ माध्यम समूहाचे पण आभार की त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे एवढं दर्जेदार लिखाण होत असतानाही माझ्यासारख्या नवख्या रायटरला एक त्यांनी पटकथेचं बक्षीस दिले. हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि हे मी विनर नसून रनरअप मानतो मी, कारण की याच्यापुढे आणखीन चांगलं लिहावं असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. आणि अभिनेताचं दिलं म्हणजे करिअर करू शकतो बुवा अशा अर्थाने मला वाटतं हे. सो थँक्यू सो मच. मला 2 बक्षिसं मिळाली. सो खूप आनंद होतो. मला अतिशय आवडतं कारण आम्ही लेखक नेहमी घरामध्ये बसून असतो त्यामुळे आम्हाला कुठेही नटून थटून जायला मिळत नाही. तेव्हा अवॉर्ड जेव्हा असतात किंवा कुठलेही फंक्शन्स असतात तेव्हा आय मेक अ पॉइंट की आपण छान तयार होऊन जायचं कारण आपल्यालाही छान वाटतं आणि बघणाऱ्यालाही छान वाटतं. पण ताई मला तुम्हाला कायम एक प्रश्न विचारावा असं वाटतं की उत्तम लेखिका असणं आणि उत्तम माणूस असणं याचा 2 ग्राफ जो क्रिएट होतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही उत्तम माणूस असता तेव्हा तुमचं लेखकाचं काम जे आहे ते तितकंच उत्तम पद्धतीने येतं का? त्याचा तो मेळ आहे का त्याची? अर्थातच जेव्हा एखादा माणूस लेखन करतो तेव्हा तो उत्तम माणूस असणं गरजेचं असतं कारण उत्तम माणूसच परकाया प्रवेश करू शकतो आणि इतरांच्या मनातल्या भावभावना स्वतःच्या समजून त्या अनुभवू शकतो आणि त्या मांडू शकतो. मला असं वाटतं की सकाळ आणि आता तिथे नॉमिनेशन महाराष्ट्र शाहीसाठी ऍक्टर खूप छान वाटतंय. बघू नॉमिनेशन आहे त्याच्या हातात. महाराष्ट्र शाहीरची एखादी आठवण या निमित्तानं शेअर करावीशी वाटते का? कारण खूप स्पेशल चित्रपट आणि त्याचेच पुरस्कार आहेत. सकाळचीच आठवण सांगायला आवडेल की मी प्रमोशनसाठी फिरत होतो. मी आणि केदार फिरत होतो तेव्हा सकाळच्या ऑफिसला भेट दिली तेव्हा मी खूप भरभरून बोललो होतो सगळ्या पत्रकारांशी आणि सगळ्यांशी. आणि तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की खूप काम केलं त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि चांगला प्रतिसाद मिळाला त्या आणि सकाळचं नेहमी कौतुक असतं आमच्यासाठी कारण ज्या फिल्म्स आतापर्यंत माझ्या आल्या आहेत किंवा ज्या चालल्या आहेत त्याचं नेहमी कौतुक केलं गेलंय सकाळमध्ये आणि खूप वर्षापासूनचं नातं आहे. आज घरात गणपतीचं पुढचं गाणं रिलीज झालेलं आहे. 26 जुलैला सिनेमा येतो आहे तर त्याच्यामुळे त्याची संपूर्ण प्रमोशनची आज लगबग खूप सुरू झालेली आहे त्या पद्धतीची आणि त्यामुळे वेगळी एक मजा असते. शूटिंग नंतर आता पुन्हा सिनेमा लागणार म्हणल्यानंतर वातावरण कलाकार मंडळींमध्ये वेगळं राहतं पुन्हा तसं वातावरण आहे. ज्युरी मीटला बघितलं की खूप टफ कॉम्पिटिशन होती. अनेक चांगले सिनेमे अनेक चांगले कलाकारांना नामांकन मिळालं होतं आणि त्यातनं निवडणे खूप मोठं काम होतं. आज तो दिवस आलेला आहे की विजेत्यांना इथे आज पुरस्कार मिळणार आहेत. पण वाटतं इथे आलेला प्रत्येक कलाकार प्रत्येक तंत्रज्ञ हा एका अर्थाने विजेता आहे कारण चांगलं काम करून इथे लोक आलेले आहेत आणि मला वाटतं एक उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे लोकांमध्ये पण उत्सुकता खूप आहे आणि एक मोठा पुरस्कार आहे मराठी इंडस्ट्रीतला हा एक मानाचा पुरस्कार आहे. त्याबद्दल मला वाटतं की सकाळ समूहाचं अभिनंदन. And I have learned a lot because I saw more than 28 films. I've learned a lot and I've unlearned a lot. I feel that every Maharashtrian should go and watch as many as Marathi films they can because they teach you a lot. They make you laugh, they make you cry, they make you really feel out of the world. And I feel everybody, even a non-Maharashtrian, should watch Marathi films if they want to learn things in life. And I have to thank Sakar because Sakar, the way they go about selecting their films and organizing things, I think so it is a brilliant. Hats off Sakar. I was trying to do that so आणि I think अजूनही इथे मला कोणी डेनिम मध्ये दिसत नाहीये सो माझा प्लॅन जरा सक्सेसफुल झाला. या पण आजच्या पुरस्कार सोहळ्याची काय काय एक्साइटमेंट आहे ती आमच्यासोबत जर शेअर केली. ऑनेस्टली माझ्याकडे खरं तर रूपरेषा काही नाहीये कार्यक्रमाची त्याच्यामुळे मी ते मुद्दामून कोणाकडून जाणून घेतलं नाही ना कुठल्या माझ्या मित्रमैत्रिणींना विचारलं की काय आहे कोण आहे तुम्ही आहात नाही वगैरे. सो
खूपच इम्प्रॉम्प्टू जे काय असेल त्याला मी सामोरं जाईन आणि मला मजा नाही मोपिंग. मी एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. खूपच एक्साइटमेंट आणि खूप मस्त वाटतंय कारण की हे सकाळ प्रीमियर अवॉर्डचं 4थं वर्ष आहे आणि मी गेले 4 वर्ष येतोय आणि खूप त्यांच्यासोबत जोडला गेलेलो आहे आणि खूप मस्त वाटतंय कारण की मी बाल कलाकार असल्यापासून सकाळनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, सकाळ आणि सकाळ समूहाने. आणि आता 4 वर्ष तर मी दरवर्षी अवॉर्डला येतोय. सकाळ समूहाचा आता सकाळ प्रीमियर अवॉर्ड ठाण्यात होत आहे आणि मी ठाण्याचा त्यामुळे मी ठाणेकर आहे आणि माझा ठाण्यामध्ये हा सोहळा होतोय. मला खूप छान वाटतंय आणि तुला भेटून खूप मस्त वाटलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.